नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाहणार आहोत की प्युअर ब्रीड कशी ओळखायची, म्हणजे जनावरांची शुद्ध वाण कशी ओळखायची. तर तुम्ही पाहू शकता ही प्युअर पंढरपुरी बफेलो आहे. तर ते ओळखायचं कसं, तर या बफेलोची शिंगे ही प्रॉपर तलवारीच्या आकाराची आहेत. तर पंढरपुरी म्हशीची शिंगे ही प्रॉपर तलवारीच्या आकाराची असतात, आपण पाहू शकता. त्यानंतर रंग पूर्ण काळा असतो. त्यानंतर चेहरा सडपातळ आणि लांब आहे. शरीराचा बांधा मजबूत आहे. मान पण लांब आणि सडपातळ आहे. आणि ही पंढरपुरी बफेलो दिवसाला 6 ते 10 लिटर दूध देते. आणि हिचा स्वभाव हा शांत पण थोडासा चंचल असतो. तर अशा प्रकारे आपण शुद्ध वाण आहे की नाही हे ओळखू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर तलवारीच्या आकाराची शिंगे, म्हणजे सॉर्ड शेप्ड हॉर्न, हे त्याचं प्रॉमिनंट फीचर आहे. आणि लांब आणि सडपातळ मान असते आणि शरीराचा बांधा मजबूत असतो, हे याचं प्रॉमिनंट फीचर आहे. तर ते आपण पाहू शकतो की शुद्ध पंढरपुरी वाण आहे, म्हणजे शुद्ध पंढरपुरी प्युअर ब्रीड आहे. तर हे आपण असं ओळखू शकतो. बाजारात गेल्यानंतर व्यापारी आपल्याला फसू शकतात. तर हे पहा, ही इम्प्युअर ब्रीड आहे, म्हणजे ही शुद्ध वाण नाही. याची शिंगे आपण पाहू शकता तलवारीच्या आकाराची नाहीत. तर ही तलवारीच्या आकाराची शिंगे नाहीत, म्हणजे ही क्रॉस ब्रीड आहे. तर याची किंमत कमी असते. प्युअर ब्रीड असेल तर ती 1 लाखाच्या पुढून त्याची किंमत असते व्यायला झाल्यावर. पण प्युअर ब्रीड नसेल, म्हणजे शुद्ध वाण नसेल, तर त्याची किंमत ही केवळ 60 ते 70 हजार असते. तर बाजारात गेल्यानंतर व्यापारी आपल्याला फसवू शकतात, की त्यासाठी आपल्याला शुद्ध वाण आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे, म्हणजे प्युअर ब्रीड आहे का नाही ते ओळखता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, शिंग तलवारीच्या आकाराची पाहिजेत, जी की या म्हशीची नाहीत. आणि हिचा शरीराचा बांधा पण मजबूत नाही पाठीमागचा. त्यामुळं हे आपण ओळखू शकतो की ही प्युअर ब्रीड नाही, ही क्रॉस ब्रीड आहे. तर अशा प्रकारे आपण प्युअर ब्रीड आणि क्रॉस ब्रीडमधला फरक ओळखू शकतो. म्हणजेच शुद्ध वाण आणि अशुद्ध वाण कोणते आहे हे आपण ओळखू शकतो. बाजारात गेल्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे ओळखणं, कारण याच्यावरूनच वाण शुद्ध आहे की नाही याच्यावरूनच जनावराची किंमत ठरते. आणि म्हणून आपल्याला हे ओळखता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण ही थोडीशी माहिती घेतली. धन्यवाद.